याच्यामध्ये काय दिलं, क्रॅनियल नर्व्स, पण नेचर ऑफ फंक्शन एवढा सिद्धेश ध्यान देता. आता कन्सेप्ट क्लिअर हा, एक 10 मिनिट लक्ष द्या, पूर्ण चार्ट समजून काय आहे ते. आपण ब्रेन घेतलेला आहे, ओके. ब्रेन, टाइप्स ऑफ ब्रेन, फोर मिड, हिंड, स्पायनल कॉर्ड घेतलं ना. आता ब्रेनच्या रिलेटेड, ब्रेनचं वेट झालं, मग ब्रेन वर्क कसं करते, ब्रेनचं वर्क कसं आहे, तर ऑब्विसली ब्रेनचे जे नर्व सिस्टम असते, एक सेन्सर आणि सेन्सर, मोटर आणि मिक्स, देर आर 3 टाइप्स. आता सेन्सर जेव्हा सेन्स होतं तर ऑर्गन टू ब्रेन इन्फॉर्मेशन सेंड करतो आपण, त्याला काय म्हणतात, सेन्सर नर्व. आणि ब्रेन टू रिटर्न ऑर्गन, मोटर. आणि सम ऑर्गनचा मिक्स, काही नर्व सिस्टम काय करतात, मिक्स का वर्क करतात. त्या मिक्स कुठल्या वर्क बघू. पहिल्या त्यामध्ये नेम्स, टाइप्स, ओरिजिन, ऑर्गन इनहेरिटेड आणि फंक्शन. सगळ्यात अगोदर एक महत्वाची माहिती पाहिजे, मी लिहून ठेवली मुद्दा म्हणून, की क्रॅनियल नर्व्स हाऊ मेनी, किती आहेत, नेमक्या किती आहेत क्रॅनियल नर्व्स, किती आहेत. तर क्रॅनियल नर्व्स ऑलरेडी किती आहेत, तर टोटल 12 पेअर्स, 12 पेअर्स. किती आहेत, 12 पेअर दिले. दीज नर्व डेव्हलप फ्रॉम द ब्रेन इन द ऑल एम्युनिटीज, रेप्टाइल्स, बर्ड्स अँड मॅमल्स. नर्व सिस्टम ऍज लाईक ह्युमन, दुसऱ्या प्राण्यामध्ये पण डेव्हलप झालेली आहे. दुसऱ्या अॅनिमलला सुद्धा आपल्यासारखंच सेन्स होतात, त्यांना धोका समजतो, त्यांना दुःख समजते, त्यांना सगळं समजतात ना, त्यांना पण सेन्स आहे. मग त्यामध्ये रेप्टाइल्स, सरपटणारे प्राणी, त्यानंतर तुमचं बर्ड्स, जे अवेज, तुम्ही क्लास बघितले असेल ना, रेप्टाइल, अवेज, मॅमल्स, अँफिबियन्स आहेत ना, देर आर 6 क्लास. तर त्यांना पण आहेत, म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स, या 3 यांना काय सेन्स आहेत, नर्व सिस्टम आहे. हा, सम अॅनिमल्स आर डिफरंट, काही ना कमी आहेत. आता आपल्याला किती येतं, तर दीज आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व. किती येतं, 12 पेअर्स. आता नेहमी प्रश्न येतो तुम्हाला, नीटला असेल, सीईटीला असेल, या स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये, तर क्रॅनियल नर्व किती येतात, 12 पेअर्स आहेत. मग 12 पेअर्सला देर आर 3 कॅटेगरी मध्ये क्लासिफाय केलं, 3 कॅटेगरीमध्ये. 3 कॅटेगरी क्लासिफाय कसं केलं, त्यामध्ये पहिलं कधी केलं, सेन्सर, सेकंड मोटर, आणि सम आर मिक्स्ड वर्क करतात, डिपेंडिंग ऑन वर्क, डिपेंडिंग ऑन फंक्शन. मग त्यामध्ये 12 पेअर्स, देर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व इन रोमन नंबर. सगळ्यात महत्वाचं, क्रॅनियल जे नर्व आहेत ना, इन बायोलॉजी रोमन नंबर यूज केले जातात. आपल्या 1 2 3 इंग्लिश नंबर नाही, रोमन नंबर. मग रोमन नंबर यूज केलेत. मग त्यामध्ये सेन्सर रोमन नंबर कुठले आहेत, जे सेन्स वर्क करतात. क्रॅनियल नर्व मधले जे लिस्ट आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, तर ते प्रत्येकाचं कार्य क्लासिफाय केलेलं आहे, ब्रेन नंबर डिफरंट केला आहे. त्यामध्ये सेन्सरी नर्व, फर्स्ट नंबरची जी नर्व सिस्टम पेअर आहे ती सेन्सरिटी काम करते, सेकंड सेन्सरला वर्क करते, अँड थर्ड 8 नंबर. फी डबल ट्रिपल आहे, म्हणजे रोमन मध्ये तुमचं 8 नंबर, म्हणजे 1 2 and 8 नंबर ऑफ पेअर काय करतं, सेन्सर काम करते. सेन्सर म्हणजेच काय, सेन्स, ऑर्गन टू ब्रेन इन्फॉर्मेशन सेंड करण्याचं काम करते. बेटा सांगा कोणता नंबर, नंबर 1, नर्व पेअर नंबर 1 2 and 8, 1 2 8, सेन्सर नर्व. त्या सेन्सर नर्वची पेअर वर्क करते. नंबर 1 एक नंबरची करू शकते, सेन्सर म्हणजे कळतं ना, ऑर्गन टू ब्रेन इन्फॉर्मेशन सेंड. नंबर 2 2 नंबरची पण नर्व सिस्टम करते, नर्व पेअर करतं. आणि नंबर 8 1 2 नंबर 8 आहे की नाही, हे 3 जे आहेत ना पेअर्स, आपल्या त्या 12 पेअर्स मधल्या, त्या तुमच्यासाठी काम करतात सेन्सर. तुम्हाला माहित आहे, आवर ऑर्गन, सेन्सर ऑर्गन, देर आर 5, which nose, eyes, ear, skin and tongue. हे तुम्हाला सेन्स करतात. आईज विजन, स्किन टच सेन्स, नोज स्मेल सेन्स, इयर साऊंड सेन्स,
है ना. मग यासाठी कोण काम करतं? नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 8. पटकन सांगा लवकर. हा, नंबर 1, 2, 8 म्हणजे नंबर 1 पेअर नर्व सिस्टम मधली क्रॅनियल नर्वच्या जे 12 पेअर्स आहेत त्यापैकी फर्स्ट कुठले आहे? कशासाठी काम करते? मग सेन्सर साठी. नंबर 2 सेन्सर साठी वर्क करते आणि नंबर 8 सेन्सर साठी वर्क करते. त्या 12 पैकी 3 गेलेत ना पेअर्स. बरोबर आहे? 3 पेअर कटल्या. सेन्सर साठी कुठल्या कुठल्या लवकर सांगा पटकन. 1, हा वैष्णव सांगा लवकर. 1, 2 and 8. मला वाटतं लर्न झालं असेल. सेन्सर साठी त्या 12 पेअर मधल्या कुठल्या नर्व काम करतात? नंबर 1 नंबरची 1 नंबर, 2 नंबर and 8 नंबर पेअर. दिस इज सेन्सर नर्व. नीटला बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. तेवढ्या टॉपच्या एक्झामला सुद्धा हा क्वेश्चन आलाय. त्यानंतर मोटर नर्व. आता मोटर वर्क काय करतं? ऑर्गन टू ब्रेन, सॉरी ब्रेन टू ऑर्गन. सेन्सरनं इन्फॉर्मेशन सेंड केली तुमच्या ब्रेनला. आता ब्रेन करून कुठं? रिपीट ऑर्गन मुवमेंट करलो आपण. चला, तर मोटर नर्व मध्ये आता काय कोणते 3 नंबरचं पेअर आहे. 3 नंबर पेअर. त्यानंतर 4 नंबर 3, 4. त्यानंतर 11 नंबर 3, 4, 11. त्यानंतर 12, 3, 4, 11, 12 and 6. कसं लक्षात ठेवता? 3 असं लक्षात ठेवा. 3, 4, 6, 11, 12 लक्षात राहील. हे पेअर्स आहेत. कोणत्या कोणत्या? 3, 4 नंतर हे घ्या 3, 4, 6, 11, 12. 3, 4, 6, 11, 12. 3, 4, 6, 11, 12. ओके. सेन्सर मध्ये काय होतं? 1 to 8. 1 to 8. याच्यामध्ये 3, 4, 6, 11, 12. This cranial nerve work in motor nerve. मोटर नर्व म्हणून वर्क करत, राईट. म्हणजे ती माहिती तुमच्या ब्रेन कडे जी इन्फॉर्मेशन सेंड केलेली आहे ते त्याचा काहीतरी मिनिंग काढून ते रिप्लाय देते. आता मी तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला बेटा सिद्धेश, एखादा क्वेश्चन विचारला, तुम्हाला रिप्लाय देतो, त्याचा करेक्ट आन्सर येतो. बरोबर युवराज? तुम्हाला करेक्ट आन्सर येतं. करेक्ट आन्सर का देता? कारण तुम्हाला सेन्स झालेला आहे. पण करेक्ट इन्फॉर्मेशन जर ब्रेनला सेंड झाली तरच माहिती तुमची इन्फॉर्मेशन समोर येऊ शकते. ओके. त्यानंतर नेक्स्ट मिक्स्ड बेटा. मिक्स कुठली आहे? 5. त्यानंतर 7. त्यानंतर 9. त्यानंतर 10. म्हणजे 5, 7, 9, 10. 5, 7, 9, 10. आता रिपीट झाला. सेन्सर मध्ये काय करते काम? 1 to 8. 1 number pair, 2 number pair and 8 number pair work as like sensor. Number 2, मोटर मध्ये कोणतं करतं? 3, 4, 6, 11, 12. 3, 4, 6, 11, 12. हे कशामध्ये करतं? तुमच्या मोटर साठी करतं. आणि लास्ट वेळेला तुमचं मिक्स्ड. मिक्स म्हणजे बहुत काम करतात. मग सेन्सरचं पण काम करते आणि मोटरचं पण मिक्स का वर्क करतात. त्यामध्ये कुठलं आहे? 5, 7, 9, 10. 5, 7, 9, 10. There are 12 pairs work in nerve system. क्रॅनियल नर्व किती आहेत मग आपल्याकडे? 12. 12. त्या 12 पैकी किती आहेत बेटा? त्या 12 जे आहेत ना, टोटल 12 नर्व सिस्टम आहेत ना, ते आपल्या कंटिन्यू वर्क करत जातात. आणि हे लक्षात घ्या, आपल्या अॅनिमल मध्ये रेप्टाईल, मॅमल्स अँड बर्ड्स म्हणजे या सगळ्यांना सेन्स जास्त आहे. कदाचित काही काही अॅनिमलला आपल्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह सेन्स आहे. फॉर एक्झाम्पल डॉगचं साऊंड, अल्ट्राव्हायोलेट साऊंड पण डॉग ऐकू शकतो आणि इन्फ्रा साऊंड सुद्धा डॉग ऐकू शकतो. आपण तर फक्त 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज त्याच्या कमीचा साऊंड सुद्धा डॉग ऐकू शकतो. बर्ड्स फार सेन्सिटिव्ह आहेत. येस, म्हणजे 12 पेअर्स अल्टिमेटली वर्क करतात बेटा. अल्टिमेटली वर्क. ओके. सेन्सर वर्क करणारे पेअर्स कुठल्या? परत रिपीट करा लवकर. 1, 2 and 8. मोटर 3, 4, 6, 11, 12 and mix 7, 5, 7,
9, 10. There are 12 pair, 12 nerve system work करते, right? This is cranial nerve. कळलं? cranial nerve. बघा प्रत्येक अॅनिमल वेगळे आहे, पण या 3 अॅनिमलला आपल्याला ऑलमोस्ट सेम आहेत. ओके, मी तुम्हाला याला क्लासिफाय केलं. आता इथे चार्ट दिला आपण. बघा नेम, टाइप, origin and organ united and function. इथं फर्स्ट बघा ऑल फॅक्टरी नर्व सिस्टम. या ऑल फॅक्टरी नर्व तुमच्या नोट्स मध्ये आहेत. याचं काम काय? स्मेल. तुम्ही जे स्मेल आयडेंटिफाय करता त्यासाठी ऑल फॅक्टरी नर्व वर्क करतात बेटा. ऑल फॅक्टरी नर्व. ओके, त्याचं दिलं टाइप, सेन्सर दिलं का? ऑब्विसली. ओरिजिन कुठे आहे? ऑल फॅक्टरी बल्ब. अँड ऑर्गन युनिटेड epithelium of nose. Don't move it. Okay, epithelium nose. And function smell. Next, optic. Optic is the eyes. Vision. Optic nerve, sensory nerve आहे. Side of इथे या साईडच्या या ब्रेनच्या फोर ब्रेनच्या या ठिकाणी बघा रेटिना ऑफ आईज. जे आपल्या डोळ्यामध्ये जे रेज जातात ना ते किती प्रमाणात यायचे डिपेंडिंग ऑन रेटिना. विजन. जर ऑप्टिक नर्व जर वर्क करत थांबलं तर आपल्याला बरोबर दिसू शकत नाही. ज्या लोकांना मायोपिया, हायपरमेट्रोपिया हे जे डिसीज होतात ना तर त्यांचे ऑप्टिक नर्व वर्क करत नाही बरोबर. मग त्यांना मग कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स यूज करावा लागतो. त्यांना दिसत नाही बेटा, त्यांना दिसत नाही. त्यांच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि ते ऑप्टिक नर्व. ठीक आहे, त्यासाठी हे वर्क करतं रेटिना ऑफ आईज. ठीक आहे, त्यानंतर पॅथेटिक. हे खूप महत्वाचं आहे. पॅथेटिक मोटर नर्व सिस्टम आहे. आताच मी सांगितलं मोटरमध्ये कोणकोणते नंबर येतात? 3, 4, 6, 11, 12. तर हे मोटर नर्व सिस्टम आहे पॅथेटिक. कायचं काम आहे? तर मुवमेंट ऑफ आयबॉल. आयबॉल म्हणजे आपल्या आईज मधले आयबॉल असतात ना, त्या मुवमेंट गलगल फिरतो आपण बघा. आयबॉल है ना, आयबॉल. त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? बुबुळ. ते असं फिरतोच ना आपण इकडे पाहतो. आयबॉल फिरवतो आपण आपली मुवमेंट न करता, आपली बॉडी मुवमेंट न करता आपण आयबॉल न साधारणतः 180 डिग्री बघू शकतो का? हो, यस, बघू शकतो ना. ठीक आहे, तर आयबॉल हे पॅथेटिक मोटर नर्व सिस्टम आहे बेटा. ओके, फ्लोर ऑफ मिड ब्रेन, आय मसल्स. आय मसल्स मध्ये वर्क करते 4 to 6 मध्ये. मुवमेंट ऑफ आयबॉल. ठीक आहे, नेक्स्ट आहे डेंटिस्ट नर्व. दात पेन का तुमचे टीथ. डेंटिस्ट नर्व. आता इथं काम आहे बघा, मिक्स आहे. देर आर 3 आहेत. याच्यामध्ये मिक्स काय? काही मिक्स आहेत, काही सेन्सर आहेत, काही सेन्सर, काही मिक्स आहेत. याच्यामध्ये ऑप्थॅल्मिक. ऑप्थॅल्मिक बघा नसल कॅव्हिटी, अप्पर आयलिड, फोरहेड, स्कॅल्प, लॅक्रिमल ग्लँड, मल्टिपल वर्क. दिस इज इम्पॉर्टंट पार्ट. म्हणून दिस पार्ट इज अ सीएनएस पार्ट. सीएनएस पार्ट हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. मी तुम्हाला म्हणतो ना सीएनएस म्हणजे वरचा, पीएनएस म्हणजे बिलो, आहे की नाही? पण सीएनएस जे वर्क करते ना ब्रेन प्लस स्पायनल कॉर्ड, हे दोन्ही जे मिळून काम करतात यासाठी क्रॅन्युअल नर्व वर्क करतात. किती आहेत पेअर बेटा? 12 पेअर्स आहेत. किती आहेत? 12 पेअर्स, 12 पेअर्स. त्याला किती कॅटेगरी क्लासिफाय केलेलं आहे? देर आर 3 कॅटेगरी मध्ये क्लासिफाय केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे सेन्सर, मोटार, मिक्स. त्याचं ओरिजिन दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला हे दिलेलं टाईप दिलेलं आहे आणि फंक्शन दिलेलं आहे. तुम्हाला हे सुद्धा माहित झालं की कशा पद्धतीने क्रॅनियल नर्व वर्क केल्या जातात. ठीक आहे, मला वाटते कन्सेप्ट क्लिअर. काही डाऊट तुम्ही विचारा, म्हणजे मी तुम्हाला त्याला क्रॉस करतो. बोला काही. क्रॅनियल नर्व सिस्टमच्या आपण जे ब्रेन टॅप चालू आहे आपला कंट्रोल कोऑर्डिनेशन याच्यामध्येच आहे. बॉडी कंट्रोल कसं केलं, कोऑर्डिनेशन कसं केलं जातं? फोर हेड, मिड ब्रेन, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हिंड ब्रेन वर्क कसं करते? स्पायनल कॉर्ड ते वर्क कसं करतं? मग याला हेल्प करणाऱ्या ग्लँड आहेत. कोणत्या ग्लँड? हायपोथॅलमस ग्लँड, पिट्युटरी ग्लँड है ना, पायनियल ग्लँड. ह्या ग्लँडचा ब्रेनवर वर्क करत ना. हे सगळं एवढं भाग तुमच्या पूर्ण बॉडी चालवतात. म्हणून सेन्सर बॅलन्स करणं असेल, काही करणं असेल. मी तुम्हाला काल क्वेश्चन दिले, दाखवू नोटबुक कालची नोटबुक दाखव. बिलकुल कालचे एमसी गेलो का पटकन मी दिलेले. चालू पटकन दे तुझे ना बेटा, आहे का? काल दिलेले. काल मध्ये मी खूप छान क्वेश्चन दिले तुम्हाला. नोटबुक दाखव, आहे का? दाखव नोटबुक लिहिलेलं का?
दाखव ना, मी दिलेला आहे कालचे बेटा. तुम्हाला मी इतके छान क्वेश्चन दिले आहेत, तर तुम्ही जर हे क्वेश्चन पुढे बघितले, पार्ट्स ऑफ ब्रेन, इथे पहिला क्वेश्चन दिला होता, द ब्रेन इज इनटू, देर आर 3 पार्ट्स. सांगितलं ऑलरेडी. द 3 मेन पार्ट्स, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हिंड ब्रेन, ऑलरेडी सांगितलेलं आहे. क्लिअर झालं युवराज? ओके. मिड ब्रेन इज ऑल्सो कॉल, हे पण दिलं तुम्हाला. फोर ब्रेनला काय म्हणतात? प्रोसेन्सिफेलम, मेसिसफेलम, आणि हिंड ब्रेनला काय म्हणतात? त्यानंतर तुम्हाला मी क्वेश्चन दिले होते नंतर कालचे, तेव्हा हे दिले होते, या ठिकाणी आले होते. हायपोथॅलमस कंट्रोल काय करते? हायपोथॅलमस कंट्रोल, हे क्वेश्चन मी काल दिला होता. सांगा बरं बेटा, पेन आली का रे? हायपोथॅलमस कंट्रोल काय करते? काल दिलं होतं. हायपोथॅलमस कंट्रोल द बॉडी टेम्परेचर हार्मोन, बॉडी टेम्परेचर हार्मोन जे आपल्या बॉडी टेम्परेचर 37 सेल्सिअस आहे, ते कंट्रोल करायचं काम कोण करते? पृथ्वीराज. तर ते करतं हायपोथॅलमस. 37 सेल्सिअस म्हणजे 36.9 अॅक्युरेस, एवढं टेम्परेचर मेंटेन करणं जर कमी झालं, जास्त झालं, तर आपण काय करतो? बिमार होतो. तर हे कंट्रोल करायचं काम करतोय हायपोथॅलमस. काल दिला होता क्वेश्चन, राईट? मला वाटतं तुम्ही लर्न केले असाल. त्यानंतर मी तुम्हाला दिलं होतं की असा कुठला ब्रेनचा पार्ट आहे? सेरिब्रम कंट्रोल थिंकिंग अँड मेमरी. थिंकिंग अँड मेमरी, विचार करणे, एखादी माहिती साठवणे, हे कोणाचं काम आहे? फोर ब्रेन. आणि फोर ब्रेन इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन, हे पण दिलं होतं ना. फोर ब्रेन इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. त्यानंतर हे पण दिलं, सेरिबेलम इज अ पार्ट ऑफ हिंड ब्रेन. सेरिबेलम इज अ पार्ट ऑफ हिंड ब्रेन. सेरिबेलम, तुम्हाला याच्यामध्ये मी काय काय दिलं होतं? सेरिब्रम, सेरिबेलम आणि मेदुला ऑब्लिगेंटा. सेरिब्रम, सेरिबेलम, मेदुला ऑब्लिगेंटा, हे त्याचे नाव आहेत वेगळे, आणि ते वर्क काय करते तुम्हाला ऑलरेडी मी दिलेलं आहे. त्यानंतर एक असा क्वेश्चन दिला होता, द लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन इज, ऑब्विसली कोणता आहे लार्जेस्ट पार्ट? सेरिब्रेम. फोर ब्रेन मध्ये पण सेरिब्रेम. आणि त्याचं काय? थिंकिंग करणं, मेमरी करणं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जे वर्गामध्ये क्लासमध्ये बसता, क्लासमध्ये बसल्यानंतर जेवढं तुमचं लक्ष चांगल्या पद्धतीने असेल, आईज आणि इयर दोघांचंही, तेवढं तुमच्या माइंडमध्ये ते तिथपर्यंत पोहोचते व त्याचा करेक्ट मिनिंग निघतो, आणि करेक्ट मिनिंग निघून त्याचा एक छानसा अर्थ निघतो. आणि जर तुम्ही बरोबर ऐकलं नाही, त्याचं मिनिंग काढू शकत नाही, लक्षात राहत नाही. लक्षात राहायचं म्हणजे लक्षात एखाद्या विद्यार्थ्याला राहत नाही, कारण काय? त्यांचं वर्गामध्ये लक्ष नसते, म्हणजे कॉन्स्टंट लक्ष नसतं. असते फिजिकली असतात, ते एकदम जे एकाग्रता असते ती, त्यासाठी सेन्स खूप हे असतात, मॅटर करतात. त्यानंतर तुम्हाला काल दिलं होतं, मेदुला ऑब्लिगेंटा काय करते? कंट्रोल इनव्हॉलंटरी ऍक्शन्स. मी काल झालं मेदुला ऑब्लिगेंटा करते इनव्हॉलंटरी ऍक्शन्स. आता इनव्हॉलंटरी ऍक्शन हार्ट बीट असतील आपल्या हातात का? नाही, 10 मिनिट थांबवतो नंतर स्टार्ट करतो, नाही. मेदुला ऑब्लिगेंटाचं काम इनव्हॉलंटरी ऍक्शन्स, जे आपल्या हातातले नाहीत ते ऍक्शन कंटिन्यू वर्क कोण करतं? मेदुला ऑब्लिगेंटा. मेदुला ऑब्लिगेंटा म्हणजे इनव्हॉलंटरी ऍक्शन. व्हॉलंटरी ऍक्शन सोडून द्या, ते आपल्या हातात आहेत, पण इनव्हॉलंटरी ऍक्शन आहेत का बेटा आपल्या हातामध्ये? इनव्हॉलंटरी ऍक्शन वर्क मेदुला ऑब्लिगेंटा. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक क्वेश्चन दिलं तुम्हाला मी काल, की खूप छान दिले होते, खूप छान. ओके, ठीक आहे. बाकीचे बऱ्यापैकी दिले क्वेश्चन, हे क्वेश्चन करून घ्या. हे चार्ट समजला? काय डाऊट आहे बेटा? अजून काय डाऊट असला विचारू शकता, काय अडचण नाही. काही डाऊट असला विचारा, याच्या रिलेटेड काही डाऊट असला विचारा. ओके, मला वाटतं क्रॅन्युलर संपलं, समजलं? क्लिअर? हे झालं आपलं ब्रेनचं खूप क्लिअर केलेलं आहे त्याच्या अगोदर, आणि हा चार्ट आपण लास्टला घेतलाय. ठीक आहे बेटा? सीएनएस, पीएनएस, सोमॅटिक, ऑटोनॉमिक हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. घेतलं ना? पीएनएस 2 टाइप्स आहेत ना, आपण घेतलं चार्ट. ओके, हे डिटेल मध्ये केलेलं आहे. अजून काही असेल तर सिद्धार्थ तू विचारू शकतो. ओके, जे विद्यार्थी कधी कधी आपल्या जातात, त्यांनी जर आपल्या ग्रुपवर येतच जी माहिती आहे, ती माहिती तुम्ही घेऊ शकता. काय डाऊट डायरेक्ट विचारायचं, काय अडचण नाही. ठीक आहे? ओके.